Porque aqui ficou. नमस्कार. आपण आहोत आता आळेपाटा येथील बोरी या गावात श्री विकास जाधव साहेबांच्या भट्टीवर आहोत. त्यांच्याकडे हे आपलं माती चाळायचं मशीन आहे. त्याच्यावर ते दिवसभरात साधारण 100 ते 125 ब्रास 150 ब्रास इतकं मटेरियल ते माती चाळून घेत आहेत. 210चा हा बॉकलँड लावलेला आहे त्यांनी ह्या कामासाठी. बघू शकता तुम्ही इकडच्या बाजूला पूर्ण वेस्टेज मटेरियल पडतंय जे चाळून झालेलं दगड वगैरे आहेत. अशा प्रकारे या बाजूला खड्ड्यामध्ये घेऊन पुन्हा या मशीनच्या साह्यानं ते उचलून एका बाजूला करत आहेत आणि इकडच्या बाजूला पूर्ण चाळून झालेली माती पडते. बेल्ट वरून जात असलेल्या मातीवरून आपल्याला अंदाज येतोय की खूप चांगल्या प्रमाणात आउटपुट मिळतंय आपल्याला मशीन मधून. तासाला 20 ते 22 ब्रास इतकी माती आपण चाळू शकतो याच्यावर. 9 HP लाईट लागते याला. साधारण 7 फूट बाय 26-27 फुटात हे मशीन बसतं. अतिशय कॉम्पॅक्ट जागेत मशीन बसतंय. Porque aqui ficou. नमस्कार. आपण आहोत आता आळेपाटा येथील बोरी या गावात श्री विकास जाधव साहेबांच्या भट्टीवर आहोत. त्यांच्याकडे हे आपलं माती चाळायचं मशीन आहे. त्याच्यावर ते दिवसभरात साधारण 100 ते 125 ब्रास 150 ब्रास इतकं मटेरियल ते माती चाळून घेत आहेत. 210चा हा बॉकलँड लावलेला आहे त्यांनी ह्या कामासाठी. बघू शकता तुम्ही इकडच्या बाजूला पूर्ण वेस्टेज मटेरियल पडतंय जे चाळून झालेलं दगड वगैरे आहेत. अशा प्रकारे या बाजूला खड्ड्यामध्ये घेऊन पुन्हा या मशीनच्या साह्यानं ते उचलून एका बाजूला करत आहेत आणि इकडच्या बाजूला पूर्ण चाळून झालेली माती पडते. बेल्ट वरून जात असलेल्या मातीवरून आपल्याला अंदाज येतोय की खूप चांगल्या प्रमाणात आउटपुट मिळतंय आपल्याला मशीन मधून. तासाला 20 ते 22 ब्रास इतकी माती आपण चाळू शकतो याच्यावर. 9 HP लाईट लागते याला. साधारण 7 फूट बाय 26-27 फुटात हे मशीन बसतं. अतिशय कॉम्पॅक्ट जागेत मशीन बसतंय.